नमस्कार, मी राकेश प्रल्हाद पाटील, न्यूज पोलीस रिपोर्टर संपादक. आता 2024च्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. जर वेळेवर निवडणुका झाल्या तर नोव्हेंबर 2019च्या एंडिंगमध्ये मतदान होऊ शकतं आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. परंतु सध्या परिस्थिती पाहता हे सरकार निवडणूक घेण्याच्या मूडमध्ये नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारचे महानगरपालिका नगरपालिका ह्या निवडणुका 3 वर्ष झाली घेतल्या गेल्या नाहीत, ही लोकशाहीची हत्याच आहे. कारण की आता 3 वर्ष झालं महानगरपालिका नगरपालिकेमध्ये मुदत संपल्यानंतर प्रशासन बसलेले आहेत, लोकातून निवडलेले प्रतिनिधी नाहीत. त्याच्यामुळे अनेक समस्या ह्या उद्भवत आहेत. लोकांना आपल्या अडचणी कुणाकडे घेऊन जावे, शासकीय अधिकारी एकदम मुजोरसारखे वागत आहेत. हीच परिस्थिती आता 2024च्या निवडणुकीच्या संदर्भात होतो की 2025मध्ये ह्या निवडणुका जातात आणि राष्ट्रपती राजवट लागू होते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण जी चर्चा करणार आहोत या महाराष्ट्रामध्ये एक धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाच्या बाबतीत. त्या ठिकाणी निवडणुकीचे वारे फार मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. जशी काय आत्ताच निवडणूक लागली की काय या पद्धतीने प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या यात्रेच्या रूपात लोकांकडे जायला लागले, लोकांचे प्रश्न विचारात घ्यायला लागले आणि लोकांना सांगायला लागले की मीच खरा तुमचा उमेदवार, मीच तुमच्या पालनकर्ता पालनहार अशा पद्धतीने वावरताना दिसून राहिले आहेत. आपण आता या शिंदखेडा मतदारसंघाचा जे विचार केला तर त्या ठिकाणचे जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावळ हे आमदार आहेत. हे या शिंदखेडा दोंडाच्या मतदारसंघामध्ये 3 वेळा निवडून आले आणि याच्या पहिले शहादा दोंडाच्या मतदारसंघ होता 2004मध्ये, त्याच्यामध्ये ते निवडून आले. त्याच्यात त्यांनी माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख आणि पी.के. पाटील या 2 दिग्गजांचा पराभव करून राजकारणातून एंट्री मारली आणि तिथून त्यांनी पराभव पाहिलेच नाही, फक्त विजयी पताका रोवत गेले. 2009मध्ये ज्यावेळी शिंदखेडा तालुका पूर्ण मतदारसंघ आणि दुसाने सर्कलचा भाग हा झाला, ते तेव्हापासूनच कामाला लागले आणि त्यांनी आपली मोर्चेबांधणी टिकवली. त्याच्यातनं अनेकांना सोबत घेतले, काँग्रेसच्या लोकांना सोबत घेतले, राष्ट्रवादीच्या लोकांना सोबत घेतले आणि आपलं संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उमेदवार सर्व नौखे असल्यामुळं 2009मध्ये जयकुमार रावळविरुद्ध काँग्रेसला तिकीट सुटल्यामुळे श्यामकांत सनेर हे उमेदवार झाले. माजी राज्यमंत्री डॉक्टर देशमुख यांना वाटलं आजच्या श्याम सनेरला तिकीट दिलं, माझं काय, मी माजी मंत्री. त्यांनी अपक्ष म्हणजे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली. त्याच्यात काय झालं, त्या ठिकाणी शिंदखेडा मतदारसंघामध्ये जयकुमार रावळांना 85,656 मतं मिळाली तर सनेरांना 34,957 म्हणजे 35,000 मतं मिळाली. तर डॉक्टर देशमुखांना 27,818 म्हणजे 28,000च्या आसपास मतं मिळाली. याचा अर्थ डॉक्टर देशमुखची बंडखोरी ही भोवली आणि त्याच्यात सनेर देखील पराभूत झाले आणि जयकुमार रावळ निवडून आले. जयकुमार रावळ 50,699 मताधिक्याने निवडले. त्यानंतर 2014ची निवडणूक लागली. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप सर्व स्वतंत्र लढले. जयकुमार रावळ भाजपकडनं लढले, सेनेकडनं गिरासेंना तिकीट दिलं गेलं पण ते एवढे प्रभावी मतं घेऊ शकले नाही. त्यावेळी जयकुमार रावळांनी 2014मध्ये 92,794 मतं घेतली तर राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांनी 50,636 मतं घेतली आणि सनेर काँग्रेसचे श्यामकांत सनेर यांनी 48,205 मतं घेतली. या सर्वांचा विचार केला त्या ठिकाणी 42,158 मताधिक्यांनी जयकुमार रावळ निवडून आले. मग 2019चं वारं वाहू लागले. 2019मध्ये जयकुमार त्याच्या पहिले मंत्री होते. सत्तेचा पूर्ण दुरुपयोग सदुपयोग सर्व प्रकार केला, अनेकांवर केसेस केल्या, अनेकांना आपल्या तंबूत घेतले. एकेकाळीचे कट्टर विरोधक ज्ञानेश्वर बांबरे हे देखील जयकुमार रावळांच्या तंबूत गेले. एवढेच काय, परंपरागत विरोधक असलेले डॉक्टर हेमंतराव देशमुख माजी मंत्री यांच्या बंधू मुली सकट आणि पूर्ण कार्यकर्त्यांच्या सकट डॉक्टर हेमंतराव देशमुख जेलमध्ये असल्यामुळं यांनी जयकुमार रावळांचा प्रचार केला आणि 2019मध्ये जयकुमार रावळ हे 42,915 मताधिक्याने निवडून आले. तर जयकुमार रावळांना 1,13,809 मतं मिळाली
तर राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांना 70,894 मतांनी मिळाले. तरी 42,915 मतांनी ते पराभूत झाले. पण 2019चे जर विश्लेषण करायला गेलं, अनेक राष्ट्रवादीचे दिग्गज ज्ञानेश्वर भामरे असतील, डॉक्टर हेमंत देशमुखांचे पूर्ण कार्यकर्ते परिवार असतील, या सर्वांनी जयकुमार रावळांची कमळ हातात घेतलं. अरे एवढंच काय, डॉक्टर हेमंतराव देशमुखांवर कमळचे बॅनर लागले, झेंडे लागले, चिन्ह लागलं. आणि आमदार जयकुमार रावळ ज्यावेळी प्रचारासाठी तिथं फिरत होते त्यावेळी त्यांची तिथं आरती देखील झाली. आणि आरती झाल्यानंतर सर्व जमाने कामाला लागले. ही परिस्थिती 2019मध्ये सर्वांनी पाहिली आहे. तर 2024ची ज्यावेळी लोकसभा झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टी 400-300 पार, महाराष्ट्रात 42+, 45+ असा नारा देत होते. परंतु महाराष्ट्राने जनतेने भारतीय जनता पार्टीने जो ईडी CBIचा दुरुपयोग केला होता त्याच्यामुळे नाकारलं आणि महाराष्ट्रामध्ये भाजप भरपूर प्रमाणात सीटा पडल्या. आणि या ठिकाणी महाविकास आघाडी जवळजवळ 30 आणि अपक्ष 31 अशा 31 जागा महाविकास आघाडीचा आल्या. आणि फक्त 17 जागांवरती भाजप, सेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांची जागा आल्या. तेव्हापासून काँग्रेस आणि विरोधकांना बळ निर्माण झालं. मग त्याच्या शिंदखेडा मतदारसंघ कशाला मागे राहील? शिंदखेडा मतदारसंघामध्ये जे विरोधक म्हटलं जायचं, विरोधक हा मृतावस्थेत गेला का, विरोधक हा नपुंसक झाला का, विरोधक हा काही काम करत नाही का, विरोध करत नाही का, खरी परिस्थिती होती आमदार जयकुमार रावळांच्या दबावाला कोणीही विरोध करण्याची हिंमत करत नव्हते. डॉक्टर हेमंत देशमुख हे त्यांचे पारंपरिक विरोधक, त्यांची मागच्या 2019च्या याच्यामध्ये त्यांच्याशी तह झाला आणि त्यांनी काम केलं की तुम्हाला आता कोणाला जेलमध्ये टाकणार नाही, तुमच्यावर केसेस करणार नाही. परंतु पुनश्च त्यांनी ते इलेक्शन संपलं, विजयी झाला आणि पुनश्च डॉक्टर देशमुख परिवारावर वेगवेगळ्या केसेस टाकणं त्यांनी सुरूच ठेवलं. आणि आज देखील डॉक्टर हेमंतराव देशमुख हे फरार आहेत एका गुन्ह्यात. ही परिस्थिती निर्माण झाली. 2024ची निवडणूक आमदार जयकुमार रावळच्या विरोधात फार मोठं वातावरण आहे. याचा फायदा प्रत्येकाला वाटतं मला झाला पाहिजे. जे डॉक्टर हेमंतराव देशमुख राजकारणातनं बाजूला पडलेले, त्यांची मुलगी म्हणजे पुतणी भावाची मुलगी जुई देशमुख या नाशिकला राहतात. त्यांना राजकारणात रस नाही. त्यांना असं वाटलं की जयकुमारच्या नाराजीचा फायदा आपल्याला होईल, त्यांनी तिला उमेदवार म्हणून पुढे केली. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे मागच्या वेळचे उमेदवार संदीप बेडसे ते देखील जोमात आले. ते अनेक आर्थिक अडचणीमुळे मागे थोडेसे मतदारसंघाच्या बाहेर राहत होते, परंतु त्याचं सर्वातनं सावरून ते जोमाने कामाला लागले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावळचे राईट हँड कामराज निकम हेही जोरात कामाला लागले. काँग्रेसचे श्यामकांत सनेर हेही जोमाने रावळांना विरोध करायला लागले, मतदारसंघात फिरायला लागले. शिवसेनेचे हेमंत साळुंके हेही यांची यात्रा घेऊन, हिंदुत्वाची प्रचार रॅली घेऊन फिरायला लागले. अशा पद्धतीने प्रत्येक पक्षाकडं मला तिकीट मिळालं पाहिजे या पद्धतीने जोरात लागले. आज जयकुमार रावळाकडे जरी अजितदादांची राष्ट्रवादी राहिली, त्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्ञानेश्वर भामरे आणि दीपक गिरासे आहेत. ते तिकिटाचे दावा जरी करत असले परंतु 3 वेळा निवडलेले आणि शहादा दोंडाचे एक असे 4 वेळा सातत्याने निवडलेले भाजपच्या तिकिटावर त्यांनाच तिकीट मिळेल म्हणून यांना तिकीट मिळते का नाही हा प्रश्न आहे. परंतु ही परिस्थिती बी अशी आहे की जयकुमारच्या विरुद्ध नाराजी आहे हे पक्षश्रेष्ठींनाही माहीत आहे. नाराजी काय आहे? जयकुमार रावळांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात, आमदारकीच्या काळात पूर्ण मतदारसंघामध्ये दहशत माजवली, खोट्या केसेस केला. हा त्यांच्या विरोधात फार मोठा शिंदखेडामध्ये कळीचा मुद्दा आहे. आणि इकडं राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव सेनेकडे सर्व उमेदवार आहेत. NCPचे संदीप बेडसे उमेदवार आहेत, श्यामकांत सनेर काँग्रेसकडून आहेत, हेमंत साळुंके शिवसेनेकडून आहेत, कामराज निकम ज्यांनी नुकता पुरस्कार दिला NCPकडून इच्छुक आहेत, जुई देशमुख हे देखील NCPकडून इच्छुक आहेत, नंदुरबारकडनं शाद्याचे मॅडम आलेल्या शितोळे मॅडम हे देखील NCPसाठी इच्छुक आहेत, माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील हे देखील इच्छुक आहेत, ज्ञानेश्वर भामरे देखील इच्छुक आहेत. असे असंख्य उमेदवार इकडे इच्छुक जरी असले परंतु जयकुमार रावळांना फाईट देण्याची ताकद असणारे 3 उमेदवार मतदारसंघात दिसायला लागले आहेत. त्यात NCPचे संदीप बेडसे, काँग्रेसचे श्यामकांत सनेर आणि NCPचेच असलेले कामराज निकम हे दावेदार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. आता या 2024ला भारतीय जनता पार्टीकडनं जयकुमार रावळ उमेदवार आहे. त्यांच्याकडे कॅपेबल लोकांची एक मोठी फळी आहे. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात, पंचायत समिती त्यांच्या ताब्यात, नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती.
अनेक विकास सोसायट्या, ग्रामपंचायत्या ताब्यात आहेत. कामराज निकम त्यांचे राईट हँड ज्यांना सोडून निघाले जरी असले, ते काही मतांचे नुकसान करू शकतात, परंतु ते एकही जिल्हा परिषद सदस्य सोबत घेऊन जाऊ शकले नाही, पंचायत समिती सदस्य घेऊन जाऊ शकले नाही. ही दुःखाची परिस्थिती आहे. परंतु जयकुमार रावळांकडे जर घेतलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण बाजीराव, रघुवीर बागल, महावीरसिंह रावल मालपूर, D.R. पाटील वर्षी, कदम म्हणून एक निवा नेतृत्व आहे, ते जिल्हा परिषद सदस्य, असे भरपूर कॅपेबल कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये माजी आमदारांचे दोन, एक माजी आमदार पुत्र रंगराव माधवराव पाटील यांचे पुत्र किशोर रंगराव, हे एक माजी आमदारचे पुत्र देखील आज जयकुमार रावळ बाजूला आहे. संजीवनी सिसोदिया त्यांचे सासरे देखील आमदार होते, ते भाऊसाहेब सिसोदिया यांच्या सून आहेत, त्या देखील 5 वेळा जिल्हा परिषदला निवडून आल्या आहेत. हे कॅपेबल आहे. परंतु जयकुमार रावळांकडं संजीवनी सिसोदिया आणि किशोर रंगराव ह्या माजी आमदारांच्या वारसांचं किती महत्त्व आहे, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. थोडक्यात जयकुमार रावळ हेच हुकमी हक्क आहे. त्यांच्याकडे हे जरी कॅपेबल नेते दिसत असले, त्यांना फक्त प्रचार आणि प्रसार करणं एवढेच अधिकार असतात, निर्णय घेण्याची प्रक्रियांमध्ये ते नसतात. किशोर रंगराव तर एक संयमी व्यक्ती आहेत, माजी आमदारांचे पुत्र आहेत, परंतु त्यांना कुठेही विचारलं जात नाही. एवढंच काय, नारायण बाजीरावना रिपीट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केलं जातं, मागच्या 5 वर्ष पूर्ण भेटतं, आणि उपसभापती 1-1 वर्षात बदलवले जातात, पण सभापती बदलवला जात नाही. थोडक्यात नारायण बाजीराव हे कर्मचारी असल्याने त्यांना बदलवलं जात नाही आणि तेच सभापती राहतात. किशोर रंगराव एक माजी आमदारांचे सुपुत्र आहेत, एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. त्यांना जर ह्या टर्मला जर त्यांनी सभापती केलं असतं तर नरडाणा शिंदखेडा परिसरातील लोकांना हायचं वाटलं असतं, कारण की किशोर रंगराव एक माजी आमदारांचे सुपुत्र आहेत. संजीवनी सिसोदियांना जरी आता कामराज निकम बाहेर पडल्यामुळं त्यांना आज गटनेतेपदी दिलं असेल, परंतु अधिकार किती हा प्रश्न आहेत. संजीवनी सिसोदिया किती खुश आहेत आणि किती नाराज हा येणारा काळच दाखवेल. आता जर महाविकास आघाडीचा विचार केला, संदीप बेडसे, श्यामकांत सनेर, हेमंत साळुंखे आणि कामराज निकम हे 4 लोक मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा लागले आहेत. याच्यात संदीप बेडसे किती कॅपेबल ठरतात, श्यामकांत सनेर किती कॅपेबल ठरतात, हेमंत साळुंखे किती कॅपेबल ठरतात आणि कामराज निकम किती, हा कळीचा मुद्दा आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा की या मतदारसंघामध्ये जयकुमार रावळांच्या निगेटिव्ह फार मोठ्यामध्ये वातावरण आहे, म्हणून सर्वच भाऊगर्दी करायला लागले आहेत, सर्वांनाच आमदार बनण्याची घाई लागली आहे. मतदारसंघामध्ये आमदार बदलवला पाहिजे, भाकरी पलटली पाहिजे, हा विचार जरी असला, या ठिकाणी महाविकास आघाडीचे ज्याला तिकीट मिळेल तोच खरा प्रतिस्पर्धी असेल आणि त्याला आमदार बनण्याचे चान्स असतील. अपक्ष बंडोगरी केली, जनता त्यांना स्वीकारणार नाही. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये बिचकुलींचं झालं, त्यांना एकदम अल्प मतं मिळाली. या ठिकाणी जयकुमार रावळ आपली खेळी खेळून अपक्ष म्हणून ज्यांना तिकीट भेटणार नाही त्यांना अपक्ष उमेदवारी करण्यासाठी प्रोत्साहित करेल, त्यांना आर्थिक बळ देईल आणि ते देखील करतील. ही रणनीती देखील होऊ शकते. आता परिस्थिती जर विचार केलं तर मागच्या 2019मध्ये 3,27,082 मतदार होते आणि त्याच्यातनं 61.32% मतदान झाले होते. थोडक्यात 2,05,568 मतदान झाले होते. त्याच्यामध्ये जयकुमार रावळांना जवळजवळ 1,13,809 मतं मिळाली. पण ह्या वेळची परिस्थिती समजा, या वेळचं मतदान 338 केंद्र आहेत, मतदान केंद्रे, त्या ठिकाणी 3,35,000च्या आसपास मतदान राहील आणि त्याच्यातनं 2 लाख एवढी मतदान प्रमाण वाढेल, कारण की सर्वच पक्ष जोरात कामाला लागलेले आहेत. 2,25,000च्या आसपास मतदान होईल. त्याच्यामध्ये जयकुमार रावळ हे 1 लाखाचा पडा किंवा 1 लाखच्या मताधिक्य घेऊ शकत नाही, 1 लाख मतं देखील घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि समोरचे विरोधी उमेदवार हे फार जोराने लागल्याने मतदारसंघामध्ये नाराजी असल्यामुळे जयकुमार रावळांच्या विरोधात फार मोठं बळ विरोधकांना भेटणार आहेत. परंतु भविष्यात काय होतं, कसं होतं, हे येणारा काळच दाखवेल. परंतु एवढं निश्चित, प्रत्येक व्यक्तीला आमदाराची घाई झाल्यामुळं, आमदार बनण्याची घाई झाल्यामुळं प्रत्येक जण जोरात कामाला लागले आहेत. आता ही जागा राष्ट्रवादीकडेच राहते, काँग्रेसला सुटते, ही शिवसेनेला दिली जाते,
हा येणारा काळच दाखवेल. परंतु सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे, कामाला लागा. आणि दोंडाईच्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये अनेक यात्रा, अनेक जत्रा, अनेक आंदोलनं, अनेक विकासाच्या योजना, कधी न पाहिलेले कार्यकर्त्यांना विचारत असणारे नेते कार्यकर्त्यांना विचारायला लागले. रात्री 2-2, 3-3 पर्यंत कार्यकर्त्यांना भेटायला लागले. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जयकुमार रावळ आज बी हुकुमशाही प्रवृत्तीने वावरतात, दहशत फैलवतात. याच्या फटका त्यांना बसणार आहेत. आत्ताच नुकतं एका पत्रकाराला दमबाजी केली, त्याच दिवशी त्यांचे 2-1 मतं कमी झाले. ही दमदाटी. डॉक्टर देशमुखवर केसेस केल्यामुळे ते पळत फिरत आहेत. तोही एक त्यांच्यासाठी फार चुकीचा किंवा मतं कमी करण्याचा मुद्दा आहे. भारतीय जनता पार्टीचं जवळजवळ तिकीट जयकुमार रावळांकडेच आहेत, म्हणून ते एकमेव महायुतीचे उमेदवार असल्याने ते जोरात कामाला लागले आहेत. त्यांनी अनेकांना आपल्यासोबत घेणं सुरू केले गेले आहेत. नवीन कार्यकर्त्यांना जोडणं सुरू केले गेले आहेत. आणि त्या पद्धतीने ते आपण कसं पुनश्च आमदार होणार त्यांना देखील समजलं आहे की मतदारसंघामध्ये नाराजीचा फटका आहे. कारण की अनेक उद्योग बंद पडले. थोडक्यात सौर ऊर्जा प्रकल्प जो विखरण मेथीमध्ये येणार होता, आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हटला गेला होता, तो होऊ दिला नाही. ही त्यांच्यासाठी आहे. त्यांच्या पारिवारिक संघर्ष आहेत. मतदारसंघात नाराजी आहे. अनेक केसेस केल्यामुळे, अनेकांवर खोट्या केसेस केल्यामुळे ते एकवटलेले आहेत, ते विरोधात आहेत. आणि लोकांना हीच हुकुमशाही दृष्ट प्रवृत्ती न पटल्यामुळे, परंतु त्यांची जमेची बाजू अशी आहे, या आता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी जी योजना आणली 1500 रुपये लाडकी बहीण योजना, ती त्यांच्या फायद्याची ठरणार आहे. ते त्याच्यासाठी प्रत्येक गावावर महिला मेळावे वगैरे घेऊन गल्लोगल्ली घरोगल्लीत फिरायला लागले आहेत. मतदारसंघामध्ये फार जोमाने जयकुमार रावळांचा 24 तासापैकी 15 ते 17 तास काम करण्याची सवय आहे. त्याच्यामुळे ते अनेकांना नाराजांना जवळ करण्याचा प्रयत्न करतील. जे नाराज आहेत त्याच्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न करतील. ते अशा पद्धतीने आपले जे काही बारकावे आहेत, चुका आहेत, त्या सुधारण्याचा प्रयत्न करून कसे मताधिक्य आपले वाढेल आणि मतं कायम राहतील याचा प्रयत्न केला जाईल. तर विरोधक हा जयकुमार रावळाच्या विरोधातलं वातावरण फैलवण्यामध्ये किती यशस्वी होतात आणि ते आंदोलन करून काय काय करतात, अजून त्यांच्याकडे 2-3 महिने हातात आहेत. निवडणूक जशी लांबणीवर जाईल तसा फायदा सत्ताधारी आमदारला भेटतो का विरोधकांना भेटतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु मतदारसंघामध्ये सामान्य जनता विरोधात गेल्यामुळे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडी पॉवरफुल नव्हती, तर भाजपने केलेले ईडीचा दुरुपयोग, CBIचा दुरुपयोग, पक्षफेडीची रणनीती ही बोलली होती. त्याचा थोडाफार परिणाम हा विधानसभेला भाजप सेनेला बसणार आहे. आता पाहू. थोडा काळ राहिलेला, प्रत्येकजण कामाला लागलेले आहेत. भविष्यामध्ये कोण कसं वरचढ ठरतं हे येणारा काळच सांगेल. आपण पाहत आहात न्यूज पोलीस रिपोर्टर. सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहण्यास विसरू नका. न्यूज पोलीस रिपोर्टर. नमस्कार.